श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज आपण मी तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे. ॲक्च्युली हा जो अनुभव आपल्याला पाठवलेला आहे तो आपले स्वामी भक्त जे आहेत त्यांनी पाठवलेला आहे आणि असे भरपूर अनुभव तुम्हालाही येत असतील. आणि हा संवाद सुरू करण्याआधी माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला जे अनुभव म्हणजे जेव्हा तुम्ही स्वामी भक्ती करता तेव्हा तुम्हाला नक्कीच चमत्कार वेगवेगळे जाणवतील आणि तुम्हालाही स्वामींचं अस्तित्व हे नक्कीच जाणवणार. आणि असे खूप सारे अनुभव आहेत, खूप लोकांना असे अनुभव आलेले आहेत. मग सर्वांना येतात तर तुम्हालाही नक्कीच येतील. माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी स्वामी सेवा करावी आणि ज्यांनी हे सर्व निर्माण केले त्यांची जर आठवण आपल्याला येत नसेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला 5 मिनटंही भेटत नाहीत का? नक्कीच नाही, असं काहीही होणार नाही. तुम्हाला नक्कीच 5 मिनटं भेटतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वामी नामाचा जप, नामस्मरण या गोष्टी कराव्यात. स्टार्टिंग तुम्ही या पद्धतीने करा. नंतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे किंवा तुम्हाला जी सेवा करायला सांगितलेली असेल किंवा तुम्हाला करावीशी वाटते ती सेवा तुम्ही करू शकता. जसं की तुम्ही दर गुरुवार उपवास धरणं म्हणा किंवा 9 गुरुवारचं व्रत असतं ते करणं म्हणा. मग तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतात त्या तुम्ही करू शकता. ठीक आहे, आपण आज आपल्या एका अनुभवाला सुरुवात करूयात. आणि यामध्ये त्यांनी नाव मेन्शन केलेलं नाही आहे. ज्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे त्यांनी नाव सांगितलेलं नाही आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना स्वामी सेवा देण्यात आली होती आणि जेव्हा त्यांनी स्वामी सेवा चालू केली त्यानंतर त्यांना 1 महिन्यातच स्वामी सेवेचं फळ मिळालं आणि त्यांनी खूप मनोभावी प्रार्थना केली होती. आणि त्यांना एवढं रिअलायझेशन नव्हतं की स्वामी इतक्या लवकर त्यांची ही हाक जी आहे, प्रार्थना जी आहे ती ऐकतील. आणि त्यांना एका प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांच्या या अगदी मनोभावी जी सेवा केलेली असते तर त्या सेवेचं त्यांना फळ मिळतं आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांना जॉब मिळतो आणि तो मिळालेला आहे आणि सॅलरी खूप चांगली भेटलेली आहे ताईंना. त्याच नंतर काय झालेलं आहे की त्यांनी याच्या आधी म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी इंटरव्ह्यू दिला होता. तिकडून त्यांना काहीच रिप्लाय आला नव्हता. परंतु जिथे त्यांनी इंटरव्ह्यू दिला त्याच कंपनीतून त्यांना अगदीच म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की 1-2 दिवसापूर्वी त्यांना कॉल आला आणि स्वतःवरून त्यांनी बोलवून घेतलं. स्वतःहून त्यांनी कंपनीमध्ये बोलवलं आणि इंटरव्ह्यू घेतला. त्यानंतर 4 राऊंड झाले इंटरव्ह्यूचे आणि त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ताईंचं म्हणणं असंच आहे की त्यांना अगदी मनासारखा जॉब मिळालेला आहे आणि शनिवार रविवारची सुट्टी असते. 5 days a week आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने 5 दिवस आठवडा कामाचा आणि शनिवार रविवार सुट्टी असते या जॉबमध्ये. अशा प्रकारचा जॉब त्यांना आता मिळालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, नमूद केलेली आहे की हा जो जॉब त्यांना भेटला होता, हा जो पहिला जॉब होता त्यांचा तो त्यांना गुरुवारी भेटला होता. आणि जेव्हा दुसरा जॉब त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता तो जेव्हा त्यांचं जे सिलेक्शन झालेलं होतं ते सुद्धा गुरुवारीच झालेलं होतं. त्यामुळे हे स्वामींनी प्रचिती दिली होती आणि त्यांना खूप लवकर अनुभव आला असं त्यांचं म्हणणं आहे की 1 महिन्याआधी त्यांनी जी सेवा घेतली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये अगदी महिनाभराच्याच कालावधीनंतर त्यांना लगेच जॉब भेटलेला आहे. सो असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही स्वामींची प्रचिती आहे त्यांना आलेली, जी गुरुवारीच त्यांना अनुभूती आलेली आहे. आणि ताईंचं असं म्हणणं आहे की स्वामींचा महिमा खूप अगाध आहे आणि प्रदीप दादांचे खूप खूप आभार त्या मानतात. आणि म्हणजे खूप मोठी कामं त्यांची आयुष्यातली पार पडली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्कीच हा अनुभव जो आहे ज्यांनी शेअर केलेला आहे त्या ताईंनी अगदी मनोभावे स्वामींची प्रार्थना केली, स्वामींची सेवा केली आणि त्यांना ही अनुभूती आलेली आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे स्वामी सेवेमध्ये येऊ शकता. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील, जे काही गोष्टी सध्या तुम्हाला काही गोष्टी म्हणजे त्रासदायक ठरत असतील किंवा व्हॉटेवर जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये असतील, टेन्शन्स असतील, त्यावर उपाय स्वामी सेवेतून नक्कीच मिळतो. आणि त्या उपरही
इवन दो की तुमचं आताचंही जीवन व्यवस्थित चाललेलं आहे, तरीसुद्धा तुम्ही स्वामी सेवा करू शकता, स्वामी सेवेमध्ये येऊ शकता. कारण की स्वामी सेवा करणं गरजेचंच आहे. कारण की ज्या देवाने हे सर्व निर्माण केलं आहे, त्या देवासाठी तुम्ही अगदी थोड्या वेळी दिवसातून काढू शकत नाहीत का? ज्यांनी निर्मिती केलेली आहे, ज्यांनी तुम्हाला घडवलं आहे, तुम्हाला निर्माण केलं आहे, नक्कीच आपण वेळ देऊ शकतो त्यांच्यासाठी. त्यामुळे नक्कीच जीवनाला अर्थ आणि सार्थता मिळवायची असेल, द्यायची असेल, तर तुम्ही नक्कीच स्वामी सेवा करावी, अशी माझी इच्छा आहे. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.